सकाळ सकाळी आवरून असा बाहेर आलेलो, कारण मला जायचं होतं कॉलेजला. तेवढ्यात मम्मी म्हणली थांब जरा बकरी सोड. मग बकरी अशी घेतली तर शिर्डी बशी जाऊन अशी सोडली. तर त्यासनी म्हणलं आता दूध प्यायला लागतंय की हो. नंतर म्हणलं आता चहा तरी पिऊन घ्यावं. परत गेलो आणि पहिल्यांदा चहा पिऊन घेतली, कारण थंडी वाऱ्याचं पहिल्यांदा आधी सकाळ सकाळी चहा प्यायला लागत्या. परत आली तेवढ्यात रिक्षात बसलो आणि निघालो. बापू आलो तू सोडायला, बापू गेलं. तर कॉलेज बशी पोचलो तर तेवढ्यात ओम्या आला होता. पाठचा येऊन बसतोय 8 वाजता. तर मला फोन करतोय आलायस का नाही. तेवढ्यात बघा आपल्या आरके भाईनं नवीन मोबाईल घेतलेला iPhone 16. भाऊ काही तटत नसतोय, आता सुट्टी देत नसतोय. तेवढ्यात बघा आपला तेजस भाऊ RX घेऊन आलेला. सुट्टी नसते तिथं, एकदम आवाज करतोय भाऊ कॉलेजवर आपल्या. तिथनं म्हणलं जावं जरा पुढच्या गेटला सगळी सायांची पोरं आली होती. तर बघा आमची कॉमर्सचं अजून कोण आलंच नव्हतं. तेवढ्यात ह्यो म्हणला आता वडापाव पाहिजे. घडी काय हालतच नव्हत्या दोन्ही पण. म्हणलं मग आता देतो तुम्हाला. ह्यो भाऊ की शिवेच देत होता मला डायरेक्ट. भाऊ काय तटतच नव्हता. म्हणलं चला देतो. फायनल त्यासनी घेऊन गेलो वडापाव खायला. भावासनी वडापाव बघा घेतलं. तर म्हणलं आता खावा. तेवढ्या शिव्या म्हणला काय लागा वडापाव गार आहे. आता म्हणलं बघावं तरी गरम. म्हणलं भेटतोय थांब जरा आता. भावाचं मन काय भरलं नाही. भाऊ बघा पैसे माराय मनाव घेतलं होतं, पण भावानं 5 रुपयेच मारलं. तर म्हणला वरचं 40 तू घाल. असं असतोय भावा कुठं म्हणलं. तिथनं आलो परत केक पार्कवर. आणि काकी जरा म्हणल्यात गोळ्या घेऊन ये जा म्हणून गेलो बघा मेडिकलमध्ये गोळ्या घेतल्यात अशा. आणि म्हणलं आता परत जावं. तेवढ्यात ही दोघं आली तर बघा. ही तर कायम आपल्या इथंच असतील, तुम्हाला माहितीच आहे, वरद आणि गर्शू. तिथनं परत घेतली अशी गाडी गेलो पहिल्यांदा पंपावर. मला जायचं होतं कराडला केक आणायला. मग गेलो फायनली कराडात. केक घेतला असा आणि परत म्हणलं जावं उंडाळ्याला. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला, आयडीला फॉलो तेवढं नक्की करा. धन्यवाद.